डोंबिवलीत भाजप पदाधिकाऱ्यांसोबत आता श्रीकांत शिंदे यांची बैठक सुरू आहे। आमदार गणपत गायकवाड प्रकरणानंतर आता नाराजी दूर करण्याचा प्रयत्न खरं तर केला जातोय आणि महायुतीतलं वातावरण खराब न करण्याच्या सूचना सुद्धा दिल्या गेल्या आहेत। मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी काम करू असा सल्ला सुद्धा श्रीकांत शिंदे यांनी दिल्याचं सध्या दिसतंय। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रदीप भंगे सध्या आपल्यासोबत आहेत। प्रदीप, डोंबिवलीत खरं तर ही भाजप पदाधिकाऱ्यांसोबत श्रीकांत शिंदे यांची बैठक होते आहे। या बैठकीत नेमकं काय घडतंय? आपण जर बघितलं कल्याण लोकसभेमध्ये भाजप पदाधिकारी असतील किंवा शिवसेना पदाधिकारी असतील यांच्यात फारसे काही काळापासून पटकताना दिसत नव्हते। काल आपण जर बघितलं तर दिव्यातील पदाधिकाऱ्यांनी सुद्धा पत्र देत मागणी केली की ही जागा कमळ या चिन्हावरच लढवावी। तो नाराजीचा जो सूर आहे हा वारंवार दिसून आला होता। त्यानंतर आज कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली खासदार श्रीकांत शिंदे यांना घेऊन भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक डोंबिवलीमध्ये आता चालू आहे। डोंबिवलीतील ब्राह्मण सभा हॉलमध्ये ही बैठक आहे। यामध्ये भाजप कार्यकर्त्यांना कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सल्ला दिलाय की कुठलाही एका पक्षाचा घोषणाबाजी करू नका, तर महायुती म्हणून आता घोषणाबाजी करायला पाहिजे आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडून देण्याकरता सर्व महायुतीतील घटक हे आता एकत्र आले पाहिजेत। आपण एकत्रित काम करायचं आहे। कुठेही नाराजीचा सूर हा दिसला नाही पाहिजे। काही अडचणी असतील तर ह्या तुम्ही वरच्या पातळीशी बोला। आपण सगळ्यांनी मिळून खासदार श्रीकांत शिंदे यांना बळ दिलं पाहिजे असं कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं। त्याचप्रमाणे थोड्याच वेळात खासदार श्रीकांत शिंदे पण काय बोलतात हे पाहावं लागेल। मात्र आता युतीमध्ये जो अलबेल होता तो आता इथे दिसत नाही आहे। पुन्हा एकदा आपण जर बघितलं तर भाजप आणि शिवसेना शिंदे गट हे एकत्र येऊन काम करताना दिसतील या बैठकीनंतर असंच म्हटलं जाईल। हो हो, नक्कीच प्रदीप, या बैठकीकडे असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।